काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो म्हणजे पर्यटन आणि याच पर्यटनासाठी देशभरातून सर्वाधिक पर्यटक जातात ते महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्रातले सर्वाधिक पर्यटक घेऊन जाण्याची जबाबदारी असते ती राजा राणी ट्रॅव्हल्सची। आपल्यासोबत आता राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमॅन आहेत अभिजित पाटील। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं काय परिणाम झालेला आता या 2 आठवड्यांमध्ये आणि ह्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने नेमकं काय पावलं उचलली पाहिजे। थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आता अभिजित पाटील तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। नमस्कार। जो काय दहशतवादी हल्ला झाला पहलगाम बेसनर व्हॅलीमध्ये त्यानंतर किती मोठा आता परिणाम झाला, 2 आठवडे होत आलेले आहेत आणि ह्यातून सावरण्यासाठी आता काश्मीर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार यांनी काय पावलं उचलली पाहिजे? पहिलं म्हणजे जे आपले शहीद झाले त्यांना श्रद्धांजली आणि हा खरंच एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशी घटना होती। पहिल्यांदा टुरिस्टवरती डायरेक्टली हमला झाला आणि त्याचे परिणाम म्हणजे सगळ्या स्टेक होल्डर्सना एक दिवस लागला जस्ट टू ऑब्झॉर्व की हे काय झालं आहे, असं होऊ शकतं। आणि अर्थात फटाफट व्हॅली प्रॅक्टिकली सायलंट पडली। योगायोगाने मी तिथेच होतो काश्मीरमध्ये, त्यामुळे आपल्या मराठी पर्यटकांना बाकी सर्वच पर्यटकांना मदत करायचा प्रयत्न आम्ही केला परत यायला। आणि जसं तुम्ही म्हणालात की टुरिझम हा त्यांचा बॅकबोन आहे आणि कुठेतरी पाकिस्तानला असं दिसून येतं आहे की काश्मीर आपल्या हातातून निघतं आहे आणि त्यामुळे काहीतरी असं सनसनी करावं यांनी करून त्यांना पण एक मेसेज जाऊ आणि त्यांचा कणा तोडूया असं मला वाटतं एकंदरीत। ह्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर बरेच टुरिस्ट त्यानंतर धावत कॅन्सलेशनला धावले नाहीत। बरेच टुरिस्ट परत थांबले कारण त्यांना एकंदरीत जाणवलं की हा एक मोठा असा मुठभेड चालू नाही आहे। पहलगामला वगैरे देखील मी जाऊन आलो। आता ह्या पुढे कॅन्सलेशन्स भरपूर यायला लागली आहेत, ह्याच्यात काही वादच नाही आहे। नियरली 80% हॉटेल्स वगैरे एम्प्टी आहेत, जे ॲक्च्युली 110-120% ऑक्युपन्सीला धावत होते। पण आज महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशननी लगेच एक ऐलान केलं की आम्ही आमच्या टूर्स बंद करणार नाहीत। पॅसेंजर्सना जर रिफंड पाहिजे असेल तर आम्ही सगळं सहकार्य करू, पण एक दृढनिश्चय की त्यांच्यासोबत राहणं, इंडियाचं नॅरेटिव्ह चालू ठेवणं, म्हणून आपण आपल्या टूर्स कॅन्सल करूया नको। आज जसं आम्ही प्रयत्न करतो आहे, बरेच टुरिस्ट परत जाऊ इच्छितात, पण वस्तुस्थिती अशी आहे की कदाचित कुठेतरी वॉर झाला किंवा मोठं एस्केलेशन मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी केलं आणि ते करायला पाहिजे, तर कुठे एअरस्पेस वगैरे लॉक होईल ह्याच्या थोडी धास्ती असल्यामुळे फटाफट बुकिंग्स पिकअप होत नाही आहेत। केंद्र शासनाने आपलं काम करावं, अख्खं हिंदुस्थान त्यांच्या मागे आहे आणि आम्ही आमचा खारीचा वाटा, आणि मी म्हणजे राजाराणीच नाही, सगळे टूर ऑपरेटर्स ट्रॅव्हल एजंट ह्याच्याशी कटिबद्ध आहोत। मला तरी 30 वर्ष म्हणजे मी तर आय एम प्रॉब्ली दी ओनली ट्रॅव्हल एजंट नॉन काश्मीरी हू हॅज व्हिजिटेड काश्मीर ईच अँड एव्हरी इयर ऑफ माय लाईफ। आणि गेले 30 वर्षाच्या दहशतवादामध्ये मी ह्यावेळेला पहिल्यांदा बघितलं की अख्खं व्हॅली बाहेर उतरून टेररिस्ट हाय ये हमारी जंग नाही आहे, काही ठिकाणी हिंदुस्तान जिंदाबाद आणि काही ठिकाणी इव्हन पाकिस्तान मुर्दाबादचे नारे ऐकले मी। हा जो एक कायापलट फटकन झाला आहे, हा ऑपॉर्च्युनिटी भारतवर्षांनी आपण मिस करता कामा नये। मी असं मानतो की ते लोक 30 वर्षाच्या दहशतानंतर एक अख्खं जनरेशन कोलॅप्स झालं आहे हे त्यांना पण जाणवलं आहे आणि आहेत रोग एलिमेंट्स इथे तिथे पण आहेत। काश्मीरमध्ये जे टेररिझम फोफावत आहे त्याला मारक ठरण्यासाठी टुरिझम हाच सर्वोत्तम उपाय आहे। टुरिझम मजबूत केलं तर टेररिझम मरून जाईल, हे आमचं ब्रीदवाक्यच आहे। टुरिझम इज द बेस्ट की टू नॅशनल इंटिग्रेशन, इंटरनॅशनल फ्रेंडशिप, आणि त्यामुळे ह्याच्याशी भरपूर लोक सहमत आहेत। मी एवढा खुश आहे की सगळ्या टूर ऑपरेटर्सना वगैरे हे वाटतं आहे की येस आपण टुरिझम करून ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत। एक म्हणजे इंडियन फुटफॉल आणि हिंदू फुटफॉल तिथे परत राहायला पाहिजे। दुसरं म्हणजे जेन्युइनली ती लोक आज थकलून एक अख्खं जनरेशन आता येत आहे, त्या नवीन जनरेशनला परत दूर करण्या काही अर्थ नाही आहे। त्यांना मदत करायला आणि त्यांचं आर्थिक मनोबळ वाढवायला टुरिझमच पुढे जाऊन मदत करेल। पण आता 2 आठवडे झाले त्या घटनेला आणि त्यानंतर आता हा सीझन तो आहे जो सुरू झालेला आहे ऑलरेडी, परंतु खूप मोठा परिणाम सीझनवर झाला आहे। आता अनंतनाग यात्रा देखील असणार आहे, कसं पाहता? महाराष्ट्रातून पर्यटकांचा प्रतिसाद मिळतोय का लांबवले बुकिंग, काय केलं? जसं मी सांगितलं की ही घटनाच एवढी धक्कादायक होती की ह्याच्यातून निघायला 1 महिना 1.5 महिन्याचा जाणार, ह्याच्यात काही वाद नाही। बऱ्याच वेळेला आपण एका नॅशनल इंटिग्रेशनच्या पर्स्पेक्टिव्हने करतो, लोकांना वाटतं हा तुमचा धंदा आहे, हा धंदा नाही आहे। काश्मीर एक नॅशनल इंटिग्रेशन म्हणून आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। आणि मला तरी वाटतं इंडिया, अमित शाह मोदीजी
आणि काश्मीरी लोक ह्या सगळ्यांनी एक निश्चय केला आहे मनात, ते बोलत नसतील, की अमरनाथ यात्रा इस टाईम एकदम सक्सेसफुली पार के दिखाएंगे. आणि हे मला तिथल्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी सांगितलं. मी जेव्हा पहलगामला गेलो, मी मुद्दामून आवर्जून घोडेवाले, टॅक्सी युनियन आणि गाईड्सच्या युनियनला जाऊन भेटलो. हे सगळे नियरली 150-200 लोक तिथे आलेले, की अभिजीत भाई आपकी माताजी थी तब ये हादसा हुआ, हम आपके साथ थे. मतलब मैं भी था, मैं छोटा था. त्यामुळे त्यांनी पण सांगितलं की इस टाईम वी विल बी द आईज अँड इयर्स. आता आम्ही म्हणजे काही उपक्रम आम्ही राबवायला त्यांना सांगितले आहेत. सगळ्यांना कार्डं द्या, आर्मीचं बॅक टचमध्ये राहा तुम्ही, हे ते. आणि त्यामुळे मला वाटतं की अमरनाथ यात्रा अतिशय सक्सेसफुली पाडायला सगळेच लोक कटिबद्ध असतील. म्हणजे आता हा जो सीझन कंप्लीट फ्लॉप झालेला आहे या दहशतवादी हल्ल्यामुळे, त्याला एक मात्र उपाय ते म्हणजे अमरनाथ यात्रा जी आहे ती सक्सेस. नाही, मला वाटतं त्याच्या आधीच ही अमरनाथ यात्रा जुलैपर्यंत जाईल. मी तर म्हणतोय की एक 20 मेपर्यंत बुकिंग सुरू होतील परत. आणि अगेन लाईक आय सेड, दिस इज नॉट गेस्टिमेट किंवा असं एक हवेत बोलणं. मी पल्स ऑफ द पीपल, पल्स ऑफ व्हॉट इज द रियालिटी इन काश्मीर. जर तिथे आम्हाला वाटलं की अजून वातावरण स्थिर नाही आहे, तर आम्ही वेडे नाही आहोत लोकांना सांगायला चलो. त्यामुळे हे सगळ्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन जेव्हा आपण आकलन करतो, वी फील दॅट बाय 28 मे और सो बुकिंग्स परत पिकअप होतील. म्हणजे 20-25 तारीख नंतर काश्मीरचं जे एकूणच पर्यटन पुन्हा एकदा भरेल असा विश्वास वाटतो तुम्हाला? हो, असं मला तरी वाटतं. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.